वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं, यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं, सर्वदेव नमस्कारं केशवं प्रति गच्छति. या कुन्दे नृतुषारहारधवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. मागच्या भागामध्ये आपण श्रीकृष्णांमध्ये नारायणांपेक्षा जे 4 गुण वर्णिले आहेत, रूपमाधुरी, लीलामाधुरी, वेणुमाधुरी आणि प्रियामाधुरी, हे पाहिलंय. भगवान नारायणांच्या हातात शंख आहे आणि श्रीकृष्णाच्या हातामध्ये बासरी आहे. एका हातात बासरी आणि दुसऱ्या हातात खडीसाखर आहे. दुसऱ्या देवांनी अनेक शस्त्रास्त्र ठेवली आहेत. कोणाच्या हातात सुदर्शन आहे, कोणाच्या हातात धनुष्यबाण आहे, कोणाच्या हातात त्रिशूल आहे. कृष्ण कधी हातात शस्त्र ठेवित नाही. श्रेष्ठ आहे तो कन्हैया, हातात बासरी घेतलेला आहे. कृष्ण दररोज बासरी वाजवतो. ज्याने या कृष्णाची बासरी ऐकली तो संसाराविषयी उदास होऊन जातो. बासरीची धून ऐकताच राधे कृष्ण असं जीव म्हणायला लागतो. अशी ही श्रीकृष्णाची वेणुमाधुरी मोठी दिव्य आहे. गोपी म्हणते, मुरली बजाय मेरो मनहारी लीनो. एक गोपी प्रेमाच्या भरात कृष्णाला टोमणा पण मारते. मुरहर रंधन समये मा करू मुरली रवम मधुरम. हे मुरारे, कृपा करून स्वयंपाकाच्या वेळी तरी मुरली वाजू नकोस. तुझ्या मुरलीची धून ऐकताच आम्ही स्वयंपाक करायचं चुलीतला विस्तव विझून जातो. ती लाकडं रसभरीत होऊन त्यातून रस व्हायला लागतो. आम्ही स्वयंपाक कसा करणार? असं हे कृष्णाचं बासरी वादन. जसं त्याचं वेणू माधुर्य आहे तसं त्याचं रूप माधुर्य आहे. कृष्णाच्या रूपसौंदर्याने अनेकांना आकर्षित केलंय. निर्गुण ब्रह्माचे उपासक स्वामी मधुसूदन सुद्धा कृष्णाच्या रूपमाधुर्याने वेडे बनून गेले. ते म्हणतायत, अद्वैत विधी पथिकै रूपास्या स्वराज्य सिंहासनलब्ध दीक्षाः शठेन केनापि वयं हटेन दासीकृता गोपवधू विटेन. अद्वैत मार्गाच्या अनुयायांना पूजनीय तसंच स्वराज्याच्या सिंहासनावर प्रतिष्ठित होण्याचा अधिकार प्राप्त झालेल्या आम्हाला गोपिकांच्या मागे मागे फिरणाऱ्या एका ठगानं म्हणजे कृष्णानं आमची इच्छा नसतानाही आपल्या चरणांचा दास बनवलंय. श्रीकृष्णाच्या रूपसौंदर्याने असं कवी वेडे झालेले आहेत. ते म्हणतायत, या लकुटी अरु कामरी या पर राजतिहू पुर कोतजडारऊ. आठहु सिद्धी नवो निधी को सुख नंदकी गाय चराड बिसारऊ. श्रीकृष्णाची रूपमाधुरी मोठी दिव्य आहे. अशा या रूपमाधुर्याचं वर्णन करताना एक गर्गाचार्य आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये घडलेली कथा
इथे मला सांगावीशी वाटते. गर्गाचार्य या दोन्ही राम आणि कृष्ण, बलराम आणि कृष्णांचं नामकरण विधी करण्यासाठी ज्यावेळेला नंदाच्या घरी आले त्यावेळेला ही घटना घडली. गर्गाचार्य राहायला आले तेव्हा त्यांच्या जेवणाची व्यवस्था करायची होती. यशोदा म्हणाली गर्गाचार्यांना, महाराज, जेवणाची वेळ झाली आहे, आपण जेवून घ्या, बाकीच्या गोष्टी आपण नंतर पाहू. गर्गाचार्य म्हणाले, दुसऱ्याच्या हाताने केलेला स्वयंपाक मला चालत नाही यशोदे. माझं अन्न मी माझ्या हाताने शिजवीन. पहिल्यांदा मी यमुनेवरून पाणी आणीन, यमुनेवर स्नान करतो आणि येताना पाणी घेऊन येतो. त्यांचं इष्टदैवत नारायण होते, चतुर्भुज नारायण. देवाच्या नैवेद्यासाठी गर्गाचार्यांना खीर करण्याची इच्छा झाली. यशोदेने सर्व साहित्य खिरीचं गर्गाचार्यांना दिलं. गर्गाचार्यांनी चूल पेटवली आणि खीर बनवली. स्वतःच्या हाताने खीर बनवली, पण आता खीर थंड होईपर्यंत देवाची स्तुती करायची, ध्यान करायचं असं त्यांनी ठरवलं. खिरीवर तुलसी दल ठेवलं आणि स्तुती करायला सुरुवात केली. सशंखचक्र सकिरीटकुंडलम सपीतवस्त्रम सरसीरुहेक्षणम संहारवक्षस्थलकौस्तुभश्रियम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम. हे नारायणा, हे लक्ष्मीपती, हे वैकुंठपती, आपण इथे या आणि खीर ग्रहण करा. कृष्ण म्हणाला, अरे मीच तो लक्ष्मीपती, मीच वैकुंठनाथ, मलाच हाका मारतायत गुरुजी, मला आता खीर खायला गेलंच पाहिजे. आता कृष्ण धावत धावत गर्गाचार्यांकडे आलाय. गर्गाचार्य ध्यानस्थ बसलेत आणि जप करतायत. ओम नमः नारायण, ओम नमः नारायण, ओम नमः नारायण. 12 माळ जपण्यास जितका वेळ लागतो तितका वेळ नैवेद्याचं ताट देवासमोर ठेवायचं असतं. आणि महाराजांचे डोळे बंद आहेत, नामस्मरण चाललंय. 12 माळा पूर्ण झाल्या. गर्गाचार्याने डोळे उघडून पाहिले. पाहतात तो कृष्ण खीर खातोय. अरे अरे अरे, या वेश्याच्या पोराने तर माझ्या खिरीला स्पर्शही केला. अगं अगं यशोदे, इकडे ये जरा, पहा पहा तुझा मुलगा काय करतोय, सगळी माझी खीर खातोय. आता यशोदा हातातलं काम टाकून धावत आली, गर्गाचार्यांच्या कुटीपाशी आली. पाहते तर कृष्णाने अर्धी खीर फस्त करून टाकली. सगळं तोंड खिरीने भरलेलं. यशोदा कृष्णाला रागवायला लागली, अरे तुला काय घरात खीर खायला मिळत नाही? महाराजांची खीर कशाला खाल्लीस? कृष्ण म्हणाला, अगं महाराजांनीच मला खीर खायला बोलवलं. यशोदेनी गर्गाचार्यांना विचारलं, महाराज, याला खीर खायला बोलवलं होतं तुम्ही? गर्गाचार्य म्हणाले, नाही नाही, मी तर वैकुंठवासी नारायणांना बोलवलं होतं. कृष्ण म्हणाला, मीच तर आहे नारायण. यशोदा म्हणाली, अरे लहान तोंडी मोठा घास घेतोस, तू कुठला आला नारायण रे? असं म्हणून ती त्याला आता घेऊन जायला लागली. नारायण तर चतुर्भुज आहेस. गर्गाचार्यांना यशोदा म्हणायला लागली, महाराज, हा मुलगा अगदी नादान आहे, आपण पुन्हा खीर करून घ्या, मी पुन्हा आपल्याला साहित्य देते. आता गर्गाचार्य पुन्हा स्नानासाठी यमुनेकडे गेले. इकडे यशोदेच्या मांडीवर कृष्ण बसून राहिला होता. गर्गाचार्य यमुनेवर गेले, स्नान केलं, पाणी घेऊन आले, पुन्हा खीर बनवली. कृष्णाने गंमत करायचा पुन्हा विचार केला. तो आईच्या मांडीवर झोपला, झोपायचं नाटक केलं. यशोदेला वाटलं, बरं झालं झोपला, ठीकच झालं, आता महाराजांचं तरी शांततेने जेवण होईल. म्हणून तिने त्याला खाली ठेवलं. गर्गाचार्यांनी खिरीवर तुलसीदल टाकलं आणि पुन्हा त्यांनी प्रार्थना करायला सुरुवात केली. त्वदीयम वस्तू गोविंद, तुझी वस्तू तू घेऊन जा नारायणा, मी आपला सेवक आहे. हे नारायणा, लक्ष्मीपते, आपण लवकर या, माझी खीर ग्रहण करा. आता कृष्णाने हे सगळं ऐकलं. तो अतिशय अधीर झाला. त्याने योगमायेला यशोदेच्या डोळ्यात जाऊन बसण्याची आज्ञा केली. यशोदेच्या डोळ्यावर
निद्रेचा अंमल होऊ लागला. यशोदेला झोप यायला लागली. कृष्ण धावत धावत गर्गाचार्यांजवळ आला आणि खीर खायला लागला. गर्गाचार्यांनी पाहिलं, अरे देवा, या वैश्याच्या मुलानं पुन्हा माझी खीर बिटाळली. आता मात्र कृष्णाने ठरवलं, गर्गाचार्यांना फार वेळ भ्रमात ठेवायचं नाही. कृष्णाने तिथल्या तिथे ताबडतोब आपलं चतुर्भुज रूप प्रगट केलंय आणि गर्गाचार्यांना म्हणाला, महाराज, आपण ज्या नारायणाची आराधना करीत आहात तो मीच आहे. कृष्णाचं रूप घेऊन या गोकुळामध्ये अवतरलोय. आपली तपश्चर्या सफल झाली. गर्गाचार्यांनी मोठ्या आनंदाने दर्शन घेतलं. त्यांना आता असं वाटायला लागलं की प्रभू माझ्या मांडीवर येऊन बसले तर किती चांगलं होईल बरं. त्यांच्या मनात विचार आला आणि कृष्ण गर्गाचार्यांच्या मांडीवर जाऊन बसला. महाराज, आता आपण भोजन करा. गर्गाचार्य म्हणाले, माझे इष्टदेव जेव्हा माझ्या तोंडात घास घालतील तेव्हाच मी जेवेन. कृष्णाने गर्गाचार्यांच्या तोंडात घास भरवला. गर्गाचार्याने वाटले, आपले जीवन आता सफल झालं. इकडे यशोदेची झोप झाली आणि तिने इकडे तिकडे पाहिलं, अरे कृष्ण तर आपल्या मांडीवर झोपला, कुठे गेला हा? आता तिने पाहिलं येऊन कृष्ण गर्गाचार्यांच्या मांडीवर बसलाय आणि गर्गाचार्य स्वतः त्याला खीर भरवतायत. गर्गाचार्य म्हणाले, यशोदे, फार मोठं पुण्य केलंयस ग तू. नारायणाचाच पुत्र रूपाने तुझ्या घरी जन्म झालाय. कृष्णाला वाटलं, अरे बापरे, गर्गाचार्याने तर सगळा गौप्यस्फोट केला की. त्यांनी पुन्हा मायेला आज्ञा दिली की माझ्या वास्तव रूपाची जाणीव माझ्या आईला होऊ देऊ नकोस. आदिमाया तर राधिकेचं स्वरूप आहे. ती कृष्णाचा मोह उत्पन्न करते. वैष्णव मताप्रमाणे मायेची 3 रूपं आहेत: स्वमोहिका, स्वजनमोहिका, विमुखजनमोहिका. विमुखजनमोहिका ही आम्हा सर्वांना फसवत असते. जी ईश्वराचं मूळ स्वरूप कळू देत नाही, तीच विमुख जनमोहिका. इकडे दिन प्रतिदिन आता बाळकृष्ण मोठा व्हायला लागला. गावातली इतर गोपबालकही कृष्णाकडे येऊन खेळायला लागली. कृष्णाच्या लक्षात आलं की हे गोपबालक मुलं जी आहेत, आपले मित्रमंडळी, ही सगळी कमजोर आहेत, अशक्त आहेत. एक दिवस त्या मित्राला तो म्हणाला, कृष्ण म्हणाला, अरे मधुमंगल, तू तर फारच अशक्त आणि रोड आहेस. माझ्यासारखा खाऊन पिऊन तगडा हो. मधुमंगल म्हणाला, अरे कृष्णा, आम्ही फार गरीब आहोत. दूध लोणी आम्हाला कुठून मिळणार? तो म्हणला, का? अरे म्हणे, कंसाची आज्ञा आहे, कराच्या रूपाने सर्व लोणी त्यालाच दिलं पाहिजे. म्हणे आम्हाला मुलांना लोणी देण्याऐवजी सर्व लोणी कंसाला देऊन देतात आणि ते सगळं लोणी कंस आपल्या पहिलवानांना खाऊ घालतो. तेव्हा कृष्ण म्हणाला, त्या सगळ्या बालमित्रांना म्हणाला, व्रजवासी जे सर्व लोणी कंसाला देतात ते मी आता होऊ देणार नाही. मी हे लोणी मथुरेला पाठवू देणार नाही. मधुमंगल, रडू नकोस, मीच तुला लोणी खाऊ घालीन. तेव्हा तो मित्र म्हणाला, तू जर आम्हाला लोणी खाऊन देशील तर तुझी आई तुला मारेल. कृष्ण म्हणाला, नाही, मी माझ्या घरचं नाही, बाहेरून कमावून तुम्हाला सर्वांना लोणी खायला घालीन. मित्र म्हणाला, म्हणजे तू काय लोण्याची चोरीबिरी करणार आहेस की काय? कृष्ण म्हणाला, हां, चोरीच करावी लागेल, पण आपण असं करू, एक टोळी बनवूया आणि त्या टोळीचं नाव ठेवूया नवनीत चोरी मंडळ. तेव्हा तो मित्र म्हणाला, अरे पण पकडलो गेलो तर? कृष्ण म्हणाला, माझ्या गुरुजींनी मला एक मंत्र शिकवला आहे. तो म्हटला म्हणजे आम्हाला कोणी पाहूच शकणार नाही. आणि यदा कदाचित पकडलोच गेलो तर सुटू नाही जाऊ. मित्र म्हणाला, अरे कोणता आहे रे हा मंत्र? कृष्ण म्हणाला, चोरी करताना कफल्लकम कफल्लकम,
कफल्लम कफल्लम असं म्हणत राहावं. कफल्लम कफल्लम. या कफल ऋषींनी चौर्यविद्येचा प्रचार केला होता आणि म्हणून कफल्लम कफल्लम असं कृष्णाने सांगितलं. शंकराचार्यांनी शंकर भाष्य म्हटलं आहे, परमेश्वराचा साक्षात्कार झालेल्याच्या ज्ञानाच्या हातून पाप घडू शकत नाही. हे जे चोरी करण्याचं पाप आहे हे ज्ञानी माणसाकडून घडू शकत नाही आणि जर ते घडलं तर त्याचा दोष मानला जात नाही. ऋषीमुनी जे होते ते भगवंताचं दर्शन घेण्यासाठीच द्वापारयुगात जन्माला आले होते आणि त्यांनीच सांगितलं की आम्हाला गोपबालक बनव. गोपबालकाचा जन्म मिळाल्यावर कृष्णाच्या सोबत खेळायला मिळेल आणि या इच्छेनेच ते तिथे जन्माला आले होते. ज्यांना प्रभूचा साक्षात्कार झाला नाही त्यांच्यासाठी शास्त्र आहे. शास्त्राची आज्ञा आणि मर्यादा ही अज्ञानी जीवांसाठी असते. ईश्वर सर्वस्वाचा स्वामी आहे, तो चोरी करू शकत नाही. ही तर त्याची दिव्य लीला आहे. आता अशा प्रकारे मंडळाची स्थापना झाली. कृष्ण म्हणाला, या मंडळाचा अध्यक्ष मी होईल. आता या गोपी तक्रार करायला लागल्या. यशोदे, अगं काय हा तुझा काना? आम्हाला गायी धुण्यापूर्वीच कृष्ण वासरांना सोडून देतो, त्यामुळे आम्हाला भरपूर दूध मिळत नाही. काय करावं या कान्याचं? अशा प्रकारे गोपी त्याच्याकडे तक्रार करत होत्या. वत्स म्हणजेच विषयासक्त जीव. वत्सान मुंचन क्वचित समये. शास्त्रात मुक्तीचे 2 प्रकार सांगितलेत, क्रममुक्ती आणि सद्यमुक्ती. क्रममुक्तीचा प्रकार असा आहे की जीव क्षुद्र वर्णात जन्माला आला आणि तो जर तो या जन्मात चोरी, व्यभिचार असं न करता उच्च वर्णांची उत्तम प्रकारे सेवा करायला लागला तर पुढील जन्मी तो वैश्य जातीत जन्माला येईल. वैश्य जातीतल्याने नीतीपूर्वक जीवन जगले तर तो पुढे क्षत्रिय म्हणून जन्माला येईल. क्षत्रिय जन्मात जर तो क्षात्र धर्माचे पूर्णपणे पालन करील तर पुढील जन्मी तो ब्राह्मण होतो. ब्राह्मण जर सदाचारी असेल तर तो पुढील जन्मात अग्निहोत्री ब्राह्मण होतो आणि त्याच्या पुढील जन्मात तो ब्रह्मनिष्ठ योगी होतो. या योगाने सद्वर्तन, योगाभ्यास आणि ब्रह्मचिंतन उत्तरोत्तर वाढवीत नेले तर त्याला 2-3 जन्म घ्यावे लागतात आणि या प्रकारे त्याचे संचित प्रारब्ध कर्म निशेष नष्ट झाल्यावर जीव हा शुद्ध होतो आणि जीवाला मुक्ती मिळते. सद्यमुक्ती म्हणजे काय? तर भगवंत ज्या कुण्या जीवावर विशिष्ट अनुग्रह करतात तो जीव मुक्त होतो. श्रीकृष्ण दोहण्यापूर्वीच वासरांना सोडून देतात. गाईचं दूध काढण्यापूर्वीच ते वासरांना गाईकडे पाठवून देतात. म्हणजेच निश्चित वेळ येण्यापूर्वीच ते जीवांना मुक्त करू शकतात. असे हे श्रीकृष्ण आहेत. त्यांनी ज्यांना आपलं मानलं, ज्यांची भक्ती त्यांना प्रिय झाली त्यांना ते मुक्त करतात. अनुग्रह अर्थात पुष्टी पुरुषोत्तम असे श्रीकृष्ण आहेत. ज्या कुणा जीवावर ते अनुग्रह करतात तो तात्काळ मुक्त होतो. असे श्रीकृष्ण हे सद्य मुक्तीचे दाता आहेत. पुष्टी पुरुषोत्तम आहेत म्हणून ते तात्काळ मुक्ती देऊ शकतात. नाही तर मगाशी सांगितल्याप्रमाणे वैश्य, क्षत्रिय, ब्राह्मण, अग्निहोत्री, ब्रह्मनिष्ठ योगी अशा क्रमानुसार वर्णात जन्म घेतल्याशिवाय मुक्ती मिळू शकत नाही. पण भगवान श्रीकृष्णांना एखाद्याची दया आली, त्यांच्यावर त्यांनी जर दया केली
तर तो जीव सरळ सरळ वैकुंठी जाऊ शकतो. साधन करता करता जीव जेव्हा अतिशय नम्र होतो तेव्हाच तो प्रभूचा प्रिय पात्र होतो. मग तो प्रभूची कृपा संपादन करतो. निसंधान होऊन जो साधना करतो तो श्रेष्ठ. निसंधान म्हणजे काय? तर सर्व काही साधना करीत असताना सुद्धा मी काहीच केलेलं नाही असा निराभिमानी राहणे, यालाच निसंधान म्हटलेलं आहे. आता यशोदा गोपींना म्हणाली, माझा कृष्ण तुमच्या घरी येऊन काही खोड्या करीत असेल तर त्याला तुम्ही रागवत जा. गोपी म्हणाली, अगं आम्ही त्याला काय रागवणार, तोच आम्हाला दाटतो. काल माझ्या घरी आला, त्याला धरायला गेले तर तो असा वेगाने धावला, त्याच्या मागे धावून धावून मीच थकून गेले. दुसरी गोपी म्हणाली, अगं यशोदा माते, तुझा कृष्ण लोणी चोरतो. यशोदा तिला म्हणाली, अगं हळू बोल, गावात ही गोष्ट पसरली तर सगळे लालाला चोर म्हणतील आणि त्याला कोण मुलगी देईल मग. गोपी म्हणाली, असू दे ग, कृष्ण जे मागेल ते द्यायला आम्ही तयार आहोत. मग चोरी का करतो, मागत का नाही तो आमच्याकडे? जर त्याला भीती वाटत असेल तर आम्ही त्याला सांगतो. आता यशोदा कृष्णाला समजावू लागली की आपल्या घरचंच लोणी खात जा रे, कशाला लोकांच्या घरी जाऊन चोरून लोणी खातोस. कृष्ण म्हणाला, मला नाही आवडत आपल्या घरचं लोणी. गोपी ऐकत होती सगळं. गोपी म्हणाली, माते, या लोणी चोराचे फार लाड करू नकोस बरं. यशोदा म्हणाली, कृष्ण येत आहे, तो लोणी चोरणार आहे, तुम्हाला कसं कळतं? गोपी म्हणाली, अगं कधी कधी तर स्वप्नातच आम्हाला कळतं की कृष्ण येणार, आणि जेव्हा आम्ही झोपायला जातो तेव्हा आम्हाला कृष्ण दिसतो, तो स्वप्नात सुद्धा येतो. अशा या गोपी कृष्णमय झाल्या होत्या. त्या झोपेत सुद्धा हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण असं सारखं कृष्णाचा जप करीत असत. अंथरुणावर झोपल्यावर जर एखाद्या वस्तूचं स्मरण झालं तर समजावं की तुमचं मन त्या वस्तूमध्ये फसलेलं आहे. बऱ्याच जणांना अंथरुणावर झोपताना दुसऱ्या दिवशीची कामं, देणं घेणं, हिशोब याचं सगळ्या आठवणी येत असतात आणि त्याचं चिंतन करत ते झोपून जातात. पण गोपिका मात्र अंथरुणावर पडल्यावर हरे कृष्ण असा जप करीत असत. गोपी म्हणाली, अगं अंथरुणावर सुद्धा आम्हाला कृष्णच आठवतो. तो घरात आला नाही तरी त्याचं रूप दृष्टीसमोरून दूर होत नाही. त्याचं नाव अमृतापेक्षाही गोड आहे. आम्हाला तर सगळ्यांना कृष्ण कृष्ण म्हणण्याचा छंदच लागलाय. आता दुसरी गोपी म्हणाली, आमच्या घरात कृष्ण सगळ्यांचाच आवडता आहे. अगं तुला गंमत सांगते, मी माझ्या भाऊजींना जेवायला वाढत होते आणि डोक्यात मात्र कृष्णाच्या गोडगोड आठवणी बाललीलाच आठवत होते. जेवता जेवता भाऊजींनी मला मुरंबा मागितला. शिंक्यावरून मी मुरंब्याची बरणी काढली आणि वाढायला लागले. आता मुरंबा माझ्या हातात होता. कृष्णाची आठवण झाली की एवढा रसाळ मुरंबा कृष्णाला द्यायला पाहिजे. मला कृष्णाला मुरंबा द्यायची इच्छा झाली. असं वाटलं कृष्णाला किती आवडेल हा मुरंबा. इतक्यात कृष्ण आला तर भाऊजींबरोबर तोही जेवायला बसेल आणि मी पण त्याला मुरंबा वाढीन असे विचार डोक्यात चालले. मी इतकी बेभान झाले यशोदे की शिंक्यावर मुरंब्याची बरणी जागेवर ठेवण्याऐवजी मी माझ्या बाळालाच उचलून शिंक्यावर ठेवलं. अशी माझी गत झाली आहे. अगं मीच काय, माझे पतीसुद्धा कृष्णापुढे इतके वेडे झाले आहे की सगळे कामकाज सोडून ते सतत कृष्ण 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 असाच जप करत असतात. आता दुसरी पण गोपी म्हणाली,
अगं, या कृष्णाने तर आज माझी खूप लाज राखली. ती म्हणाली, ते यशोदा म्हणाली, अगं ते कसं काय? कृष्ण कशी काय मध्ये आला तुझ्या आता? यशोदा म्हणाली, अगं, यशोदेला ती म्हणाली, अगं काय झालं? मी स्वयंपाक करता करता हरे कृष्ण असा जप करीत होते. माझ्या घरी पाहुणे आले होते. माझे सासरे फार रागीट. ते म्हणाले, पाहुणे आलेत, आज जेवायला वाढ त्यांना, सावधपणे स्वयंपाक कर, चांगलं व्यवस्थित रांध. 2 वाजता आम्ही जेवायला येतो, तोपर्यंत जरा बागेत जाऊन येतो. स्वयंपाक करता करता भोगता तर परमात्मा आहे आणि मी कृष्णाचा जप करतेय. जप करीत करीत स्वयंपाक करू लागले. पोळ्या लाटताना हरे कृष्ण अशा प्रकारे स्वयंपाक केला. स्वयंपाक मी सगळा सावधपणे केला आणि शेवटी मोहनभोग करायचा ठरवला. कृष्णाला मोहनभोग फार आवडतो ना, मला त्याला मोहनभोग खाऊ घालायची इच्छा झाली. मनामध्ये मी त्याच्या सगळ्या बाललीला आठवत कृष्ण अंगणात आलाय, तो घरात येतोय, स्वयंपाकघरात आलाय, अशा कल्पना करत करत मी मोहनभोग करायला लागले. आणि मला भानच राहिलं नाही ग. साखरेऐवजी मी मोहनभोगात मीठच टाकून दिलं. देवाला नैवेद्य दाखवला. सासरे आणि पाहुणे आले, त्यांनाही तो आवडला. मोहनभोग वाढला. तो हलवा तर खारटच झाला होता, पण त्यात कृष्णाच्या भक्तीची गोडी होती. त्यामुळे पाहुण्यांनी खूप प्रशंसा केली आणि तो पदार्थ अगदी भरपूर खाल्ला. हे पक्वान्न नाही, अमृतच आहे, असं ते आलेले पाहुणे म्हणाले. भगवंताच्या नामामृताचं पूट याच्यावर चढवल्यामुळे ते खारट न होता गोड झालं. माझ्या रागीट सासऱ्यांनी सुद्धा त्या दिवशी त्या मोहनभोगाची खूप प्रशंसा केली. म्हणले, ही माझी सून नाही, अन्नपूर्णा लक्ष्मी आहे. आणि ज्यावेळेला शेवटी मी जेवायला बसले तर लक्षात आलं, हलवा खारटच झालाय, गोड नाहीच मुळी. माते यशोदे, अशी माझी कृष्णाने लाज राखली बरं. अशा प्रकारे एक एक गोष्टी बाललीला या कृष्णाच्या सांगतायत गोपिका कृष्ण यशोदेला. आता दुसरी गोपी सांगायला लागली, माते अगं काय सांगू, मी दूध दही विकायला निघाले. मला वाटले माझ्या मडक्यात कृष्णच लपलाय. डोक्यावरून मडकं खाली उतरून पाहिलं तर चक्क मला कृष्णाचं दर्शन त्या मडक्यात झालं. आता या कृष्णाला कसं काय विकायला नेऊ? काहीच न विकता मी सरळ घरी परत आले. अशा कृष्णाच्या नाना लीला या गोप्या वर्णन करतायत. आणि त्याच्या नाना लीला पाहत असताना घरचा कामधंदा सुद्धा या गोपिका विसरून गेल्यात. प्रेक्ष त्यजंती गृहाहा, घरातील सगळी कामं सोडून त्या कृष्णाच्या लीलाच पाहत बसतात. मनसो नवस्थाम, कृष्ण लीला पाहून त्यांचं मन चंचल होऊन त्या कृष्णलीलेमध्ये तन्मय होऊन जात असत. त्या इतक्या तन्मय होत असल्यामुळे त्यांना प्रपंचाचा कामधंदा काही नीट करता येत नव्हता. कृष्ण कथेत कृष्णलीलेत जो गोपीप्रमाणे तन्मय होऊन जाईल तो नक्कीच मुक्त होईल. भागवत मृत्यूपूर्वी मुक्ती देते, पण गोपींसारखी तन्मयता मात्र आली पाहिजे. लोणी चोराच्या लीलेचं हेच तर रहस्य आहे. मन लोण्यासारखं मृदू आहे. मनाची चोरीच हीच लोणी चोरी आहे. कृष्ण इतरांचे चित्त चोरून नेतो, तरीही तो हाती सापडत नाही. आता यशोदा शेवटी म्हणाली आहे, सख्यांनो, तुम्ही म्हणता की तो खोडकर आहे, पण तो तर म्हणतो की मी काहीच करत नाही. तुम्ही जर त्याला प्रत्यक्ष खोडी करताना पकडून आणला तर मी मानेन आणि मी खरंच त्याला शिक्षा करीन. इतक्यात एक प्रभावती नावाची गोपी होती. ती म्हणाली, ही काय मोठी गोष्ट आहे, मीच आता याला भरल्या हाताने पकडून आणीन आणि तुझ्यासमोर उभं करीन.
कृष्णाने आता ठरवलं, आता या प्रभावतीची अशी म्हणते काय, बघतोच आता तिच्याकडे. आज आता आपण प्रभावतीच्या घरी जायचंच. प्रभावती लपून बसली ती घरातच. हळूहळू सर्व मुलं घरात येऊन दाखल झाली. कफल्लम कफल्लम असं म्हणायला लागली. कृष्णाने शिंक्यावरून लोणी काढलं, स्वतः खाल्लं, वानरांना दिलं, मित्रांना दिलं. सगळा आता लोण्याचा चट्टा मट्टा केला. सगळ्यांनी पोटभर लोणी खाल्लं. प्रभावती सगळं बघत होती. आता ती हळूच बाहेर आली. मित्रांनी पाहिलं. ते म्हणायला लागले, अरे कृष्णा, ही प्रभावती आली रे, आली, पळा पळा पळा. कृष्ण म्हणाला, अरे येऊ दे, काय करते बघू. प्रभावतीने कृष्णाला पकडलं. कृष्ण तिला म्हणाला, मला सोडून दे, आधीच सांगतो, नाहीतर माझीच आई तुला मारेल. आता ती म्हणे, अशी कशी मारेल, बघते ना मी. आता तुझ्या आईपुढेच तुला नेऊन उभं करते. आज तुला कशी सोडते मी, तुला रंगे हात पकडले मी कृष्ण्या. आता तुला यशोदेजवळच नेते. प्रभावतीचा मुलगा सुद्धा या नवनीत चोर मंडळाचा सदस्य होता. प्रभावतीला वाटत होतं की तिच्याशिवाय आजपर्यंत कृष्णाला कोणीच पकडू शकलेलं नाही. आता बरा सापडला. प्रभावती कृष्णाला पकडून घेतलं आणि चालली आहे रस्त्याने. आता घरी निघाली ती नंदाच्या. तेवढ्यात समोरून एक वृद्ध येताना दिसला आणि त्याला पाहून प्रभावतीने डोक्यावरचा पदर डोळ्यापर्यंत ओढला. पूर्वी कोणी पुरुष माणूस जर रस्त्याने चालला असेल तर आपलं तोंड झाकून, स्त्रिया तोंड झाकून घेत असत. त्याप्रमाणे प्रभावतीने आपल्या तोंडावरून पदर ओढला. कृष्ण प्रभावतीला म्हणाला, माझा हात दुखतोय ग, दुसरा हात धरशील तर बरं होईल. ठीक आहे म्हणली प्रभावती. आता प्रभावतीला कृष्णाने दुसरा हात दिला. त्याने इशाऱ्याने प्रभावतीच्या मुलालाच हळूहळू खुणेने बोलवलं आणि आपल्या मित्राचाच हात प्रभावतीच्या हातात दिला. आणि अशा प्रकारे कृष्ण प्रभावतीच्या तावडीतून सुटला आणि पळत 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 तो आपल्या घरी आला. आणि आईला सांगितलं, आई आई, एक गोपी मला मारण्यासाठी येतेय, मी तिचं काहीच नुकसान नाही केलं. आई म्हणाली, हो बर, त्या खोलीत बसून राहा तू, मी बघते कोण येतंय ते. प्रभावती मोठ्या घमेंडीत चोराला धरून चालली होती. आली ती नंदाच्या घराजवळ आणि बाहेरूनच जोरात ओरडली, अगं यशोदे माते, आलीस का, आहेस का घरात, पहा तर खरं, तुझ्या कृष्णाला मी चोरी करत असताना पकडून आणलंय. बघ, तू म्हणली होतीस ना तुम्ही पकडून दाखवा म्हणून, हे बघ मी तुझ्या मुलाला घेऊन आले, आता याला शिक्षा झालीच पाहिजे. यशोदा बाहेर आली आणि म्हणाली, अगं तू काय वेडी बिडी आहेस की काय, माझा मुलगा तर घरातच आहे, कोणाचा मुलगा आणलायस तू, बघू, असं म्हणत ती बाहेर आली. यशोदा म्हणाली, अगं जरा पहा तरी कोण आहे तुझ्या हातात. आता प्रभावतीचं लक्ष आपल्या हातातल्या हात धरलेल्या मुलाकडं गेलं. तिला मोठं आश्चर्यच वाटलं. अगं मी तर कृष्णाला पकडलं होतं, काहीतरी रस्त्यात गडबड झाली असली पाहिजे. साधकाच्या मनात एक प्रकारची घमेंड उत्पन्न झाली आणि त्याच्या मागोमाग अभिमान उत्पन्न झाला आणि म्हणून कृष्णाने तिला शिक्षा केली. अभिमान हा साधनेची उपेक्षा करतो आणि साधनेच्या उपेक्षेमुळे भगवान कधीच प्रसन्न होत नाहीत आणि ते निघून जातात. त्या पद्धतीने प्रभावतीच्या हातातून ते श्रीकृष्ण निघून गेलेले आहेत. आता गोपी यशोदेला सांगायला लागल्या, यशोदे तू गणपतीचं व्रत कर, नवस कर. गणपती बुद्धिसिद्धीचा दाता आहे, तो कृष्णाच्या बुद्धीत काहीतरी सुधारणा करेल. यशोदेने गोपींची सूचना मान्य केली आणि गणपतीचं चतुर्थीचं व्रत करायचं ठरवलं. कृष्णाच्याही मनात आलं, गणपती बाप्पांचा महिमा वाढवला जाईल. ठीक आहे. आता त्यांनी आपल्या मित्रमंडळींना सांगितलं, आपण काही दिवस आता थोडे दिवस शांत राहू,
कुठेही चौर्यकर्म आपण करायचं नाही. आपल्या सगळ्या उचापती बंद ठेवूया. आता कृष्ण घरी स्वस्थ बसूला लागला. यशोदेला वाटलं, गणपतीने माझ्या कृष्णाची बुद्धी खरोखरच ठीक केली हो. आणि म्हणून थोडे दिवसासाठी कृष्णाने आपल्या आईला समाधान दिलेलं आहे. भक्ती मार्गामध्ये भाव आणि श्रद्धेशिवाय सिद्धी मिळू शकत नाही. प्रभूच्या हृदयात निवास करणे हा निरोध आहे. विरोध आणि वासना निरोधाला प्रतिबंध करतात. मुक्ती केव्हा मिळते? शरीराच्या मृत्यूने मुक्ती मिळत नाही, मनाच्या मृत्यूने मुक्ती मिळते. सर्व सांसारिक विषयातून मन निघून जेव्हा भगवंताशी एकरूप होतं तेव्हाच मुक्ती मिळते. भगवंतानी गीतेमध्ये म्हटलेलंच आहे, मनश्चेष्टानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति अधिष्ठाय मनश्चायम विषयानुपवसेवते. मन जर भगवंताचं चिंतन, ध्यान, मनन करील तर त्याला भगवंत मिळूही शकतो. कुणाचा गुरु होण्याची इच्छा कधीही धरू नका. प्रथम आपण आपल्या मनाचेच गुरु व्हा. असं रामदास स्वामींनी म्हटलंय, मना सज्जना भक्तिपंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. जनी निंद्यते कर्म सोडोनि द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. हे मना, ज्या भक्तिमार्गाने सज्जन जातात त्यांचंच तू अनुसरण कर, तरच तुला सहजपणे श्रीहरीची प्राप्ती होईल. आत्मा मुक्ती मनाला मिळते. आत्मा तर मुक्त आहे आणि स्वतंत्र आहे. निद्रा आणि समाधीत अंतर आहे, तरी पण बरंचसं साम्यही आहे. समाधीत मन सर्व विषयांपासून निवृत्त होत असतं, चित्तवृत्तीचा निरोध होत असतो आणि झोपेतही मनाला जगाचा विसर पडत असतो. निद्रासुख हे तामसी असतं. निद्रेत अहंभाव शिल्लक राहत असतो, अहंकाराचा लय होत नसतो आणि समाधीमध्ये मन पूर्णतः निर्विषय होत असतं आणि अहंकारही लुप्त होत असतो. म्हणून शंकराचार्यांनी शिवमानसपूजेमध्ये म्हटलेले आहे, आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गृहं पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधी स्थितिः संचारपदयो प्रदक्षिणविधी स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तव आराधनम. हे शंभो, तू माझा आत्मा आहेस, पार्वती माझी बुद्धी आहे आणि आपले गण माझे प्राण आहेत. माझे सगळे शरीर आपलं मंदिर आहे. सर्व विषय उपभोगांची रचना ही आपली पूजा आहे. निद्रा ही समाधी आहे. पायांचे चलनवलन ही प्रदक्षिणा आहे. माझे सर्व बोलणे हे आपले स्तोत्र आहे आणि त्याचप्रमाणे माझी सर्व कर्मे आपली आराधना रूप बनवत. योगीजन आत्मस्वरूपातच मनाचा लय करतात. झोपेत समाधीसारखाच आनंद मिळत असतो, पण तो आनंद तामस असतो आणि समाधी अवस्थेत मात्र अहंकार समूळ नष्ट होतो. आता ही समाधी 2 प्रकारची आहे, जड आणि चेतन समाधी. विश्वामित्रांनी 60,000 वर्ष तप केलं, तरीही मेनकेचं सौंदर्य पाहून ते लुब्ध झाले, कारण त्यांची समाधी जड होती. सहज समाधी श्रीकृष्ण लीलेतच लाभू शकते. कृष्णकथा, बासरीचे स्वर ऐकताना डोळे उघडे असतानाही जी समाधी लागते ती सहज समाधी आहे. कृष्णकथा आहेच अशी की श्रोत्याला जगाचा अनायसेच विसर पडतो. हा भागवत ग्रंथ असा दिव्य आहे की तो 7 दिवसातच मुक्ती देतो. राजा परीक्षिता याच ग्रंथ श्रवणाने 7 दिवसात मुक्त झाले. जगाचा विसर पडून
ते कृष्णामध्ये तन्मय झाले. म्हणून शंकराचार्य सुद्धा म्हणतात, भगवंतांच्या कोणत्याही रूपात श्रद्धापूर्वक तन्मय व्हा, त्यांची अनन्य भावे भक्ती करा. ज्या कोणी रूपात तुमची पूर्ण श्रद्धा असेल त्या रूपाची अनन्य भक्ती करा आणि दुसऱ्या देवांना, परमेश्वरांना त्यांचा अंश मानून वंदन करा. याप्रमाणे अन्य रूपात अंशात्मक प्रेम ठेवल्याने भक्तीत राग द्वेष राहणार नाही. अशा प्रकारे भगवंतांचा सुंदर सुंदर लीला आपण पाहतोय आणि त्याच्यातला अर्थ जाणून घेतोय. कोणत्याही प्रकारची साधना आणि धारणा केल्याविनाही गोपींचं मन श्रीकृष्णामध्ये जडलंय, कारण गोपींनी भक्तिमार्गाचं आचरण केलंय. गोपींनी जगाला विसरून केवळ कृष्णाचंच स्मरण करीत राहावे याच हेतूने ही कृष्णलीला आहे. शरीर कुठेही असो पण मन मात्र गोकुळ वृंदावनामध्ये आहे. गोपी घरकाम करत असतानाही कृष्णात इतक्या तल्लीन होऊन जात असत की करू नये तेही काम त्या करीत असत. परमात्मा वेदाध्ययनाने, शास्त्र श्रवणाने किंवा बुद्धिचातुर्याने मिळत नाही. परमात्मा ज्याला आपला मानून स्वीकारतो त्यालाच तो प्राप्त होतो. अशा प्रकारे आपण एक एक लीला भगवंतांच्या बघत आहोत. आता पुढच्या भागात अजून काही कथा आपल्याला बघायच्या आहेत. तोपर्यंत नमस्कार. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.